नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवार कोचिंग क्लासेस जालना या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 1.4 या प्रॅक्टिस सेटचं इंट्रोडक्शन पाहणार आहोत। ही एक्सरसाइज हा प्रॅक्टिस सेट ज्या टॉपिकवर डिपेंड आहे तो टॉपिक पहिला समजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.4 स्टार्ट करायचा आहे। मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 1.4 मध्ये आज आपल्याला दोन महत्त्वाच्या गोष्टी पाहायच्या आहेत। एक म्हणजे ऑपरेशन ऑफ सेट्स, ऑपरेशन ऑन सेट्स, आणि दुसरा जो पार्ट पाहणार आहोत आपण तो पार्ट आहे नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ द सेट। तो कसा रिप्रेझेंट होतो, काय होतो, हे आपण त्या पार्ट मध्ये गेल्यानंतर नक्की बघू। ठीक आहे, तर चला आज आपल्याला पहिला पार्ट पाहायचा इंट्रोडक्शन मध्ये ऑपरेशन ऑन सेट्स। आता ऑपरेशन याचा अर्थ काय होतो? प्रक्रिया। आपल्याला सेटवर क्रिया करायच्या आहेत आणि हे ऑपरेशन आपल्याला या ठिकाणी तीन प्रकारचे ऑपरेशन दिलेले आहेत। यामध्ये ऑपरेशन मध्ये आपल्याला हे करायचंय, सेटचा युनियन करायचं आहे, युनियन ऑफ टू सेट्स। आपल्याला सेटचं इंटरसेक्शन करता येतं, म्हणजे इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स, आणि तिसरा पार्ट जो येतो तो डिसजॉइंट सेट। तर हे तीन ऑपरेशन आज आपल्याला समजून घ्यायचे आहेत। ठीक आहे, नोटबुक मध्ये बरोबर क्रमशः तुम्ही एक एक ऑपरेशन लिहून त्याचं एक्सप्लेनेशन विथ एक्झाम्पल लिहायचं आहे। एक्सप्लेनेशन नीट समजून घ्या आणि नोटबुक कंप्लीट करा। पहिले जे ऑपरेशन आहे ऑपरेशन ऑन सेट, युनियन ऑफ टू सेट्स। मित्रांनो, युनियन याचा अर्थ होतो, युनियन म्हणजे संयोग। संयोग म्हणजे काय करणे? एकत्र करणे, बरोबर आहे ना। आपण काय करतो, समजा एखाद्याजवळ एक एक रुपयाचे काही कॉइन्स आहेत, 10-20 रुपये 10-20 कॉइन आहेत, आणि दुसऱ्याजवळ काही कॉइन्स आहेत। आपण सगळे युनियन करतो, म्हणजे काय करतो, ते कॉइन आणि हे कॉइन एकत्र करतो। मग तुम्हाला कळालं असेल की दोन सेटचं युनियन करायचं म्हणजे काय करायचंय आपल्याला। आपल्याला जे दोन सेट आहेत त्यांचं युनियन करायचं असेल तर या सेट मधले सगळे एलिमेंट आणि या सेट मध्ये असलेले सगळे एलिमेंट, हे सगळे एलिमेंट एकत्र आणून एका नवीन सेट मध्ये भरायचे आहेत। म्हणजे काय झालं, आपण त्यांचं युनियन केलं। मग युनियन करायचं आहे याचा अर्थ असा होतो की सर्व एलिमेंट एकत्र करायचे आहेत। आणि एक नियम तर तुम्हाला माहिती आहे, एकदा आलेला एलिमेंट पुन्हा लिहायला चालत नाही। म्हणजे काही एलिमेंट जर रिपीट होत असतील तर ते रिपीट, नवीन जो युनियन करतो आपण त्या युनियन करत असताना ते एलिमेंट रिपीट होऊ नये द्यायचे। ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे झालं युनियन। एक्सप्लेनेशन असं आहे, द युनियन ऑफ टू सेट्स ए अँड बी, ए आणि बी या दोन सेटचं जर तुम्हाला युनियन करायचं असेल, इज अ सेट which consists of all elements of set A and all elements of set B। म्हणजे काय, जर दोन सेटचं जर तुम्हाला युनियन करायचं असेल, त्यांना एकत्र करायचं असेल तर काय करावं लागेल, सेट ए चे सर्व एलिमेंट, ऑल एलिमेंट्स ऑफ सेट ए अँड ऑल एलिमेंट्स ऑफ सेट बी, बी आणि ए चे सगळे एलिमेंट तुम्हाला एकत्र करावे लागणार आहेत। ठीक आहे, द युनियन ऑफ टू सेट्स A and B is a set which consists of all elements of set A and all elements of set B। आलं लक्षात? एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल मध्ये घेऊया आपण एक्झाम्पल। इफ A is equal to इन कर्ली ब्रॅकेट, A हा सेट आहे आणि यामध्ये एलिमेंट आहेत समजा 2, 4, 5, 6 आणि 7 कर्ली ब्रॅकेट इन क्लोज। B is equal to इन कर्ली ब्रॅकेट, यामध्ये एलिमेंट आहेत 1, 2, 3, 4, 5, 7, 8, 9 कर्ली ब्रॅकेट क्लोज। ठीक आहे, तर या दोन सेटला आपल्याला कंबाईन करायचं, या दोघांचं युनियन करायचंय। अजून एक महत्त्वाची लक्षात घ्या, या दोन सेटला जेव्हा आपण युनियन करतो, या दोघांचं आपण जेव्हा एकत्र करतो तेव्हा एक सिंबल येतो युनियनचा, तो असा आहे ए युनियन बी। तुमच्या लक्षात आलं असेल की ए आणि बी हे काय आहेत, नेम आहेत सेटचे। तर ए आणि बी हे त्या सेटचे नेम झाले, यांच्या मधात आपण असा यूज दिला तर लक्षात घ्या इथं थोडीशी आपल्याला चुकीची इन्फॉर्मेशन आपल्याला डोक्यात येऊ शकते। ती म्हणजे अशी की सर यू हा तर युनिव्हर्सल सेट आहे। लक्षात घ्या बाळांनो, तो जो यू होता तो यू हा अल्फाबेट होता आणि ते सेटचं नाव होतं युनिव्हर्सलचं। यू हा इथं कोणत्या अर्थाने आला, दोन सेटच्या मध्ये आला।
म्हणजे तो सिम्बॉल झाला, म्हणजे याचा अर्थ युनियन होतो. याला रीड कसं करायचंय, ए युनियन बी, म्हणजे ए आणि बी या दोन सेटचं आपल्याला काय घ्यायचंय, युनियन. मग चला ए आणि बी चं जर युनियन घेतलं तर यांचे म्हणजे काय करायचे, ए आणि बी चे सगळे एलिमेंट एकत्र करायचे. आता एकत्र करत असताना ऑर्डर इकडे तिकडे झाली तरी चालते, काही हरकत नाही, परंतु आपल्याला दिसायला, वाचायला, लिहायला, बोलायला चांगली वाटली पाहिजे अशी अरेंजमेंट आपण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करू. चला मग युनियन घेतोय आपण, ए युनियन बी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट, हे सगळे एलिमेंट एकत्र करा. तुमची एक गोष्ट लक्षात आली का, 2 हा एलिमेंट रिपीट झालाय, 4 एलिमेंट रिपीट झाला, 5 रिपीट झाला आणि 7 रिपीट झाला. मग हे सगळे एलिमेंट आणि हे सगळे एलिमेंट आपण एकत्र केले. लक्ष द्या नीट, ए मधले सगळे एलिमेंट आणि बी मधले सगळे एलिमेंट आपण एकत्र केले आणि एकत्र करून आता काय करायचे आपल्याला, ते हे या सेट मध्ये लिहायचे, बरोबर. पण लक्षात आलं ना, एकदा आलेला एलिमेंट पुन्हा लिहायला चालत नाही. ठीक आहे, चला मग काय घेऊ, स्टार्ट करतो 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 कर्ली ब्रॅकेट इनक्लोज्ड. बघा बाळांनो, ए सेट मधले किती एलिमेंट होते, 2, 4, 5, 6, 7 आले की नाही बघा, 2, 4, 5, 6, 7 आले. बी मधले सगळे आले का बघा, 1, 2, 3, 1, 2, 3, 4, 5, 4, 5, 7, 8, 9. म्हणजे काय आलं, ए आणि बी या सेट मधले सगळे एलिमेंट, सगळेच्या सगळे एलिमेंट आपण एकत्र केले आणि ते एका नवीन सेट मध्ये झालं. याचा अर्थ या सेटला काय म्हणतो आपण, या ए आणि बी या दोन सेटचं युनियन म्हणतो. आलं लक्षात. एक्झाम्पल नंबर सेकंड घेऊया. एक्झाम्पल नंबर सेकंड, A is equal to in curly bracket A comma B comma C comma D curly bracket enclosed. B is equal to in curly bracket P comma Q comma R comma S curly bracket enclosed. मग A आणि B नावाचे दोन सेट आहेत, यांचं जर युनियन घ्यायचं तर A युनियन B is equal to, या दोघांचं युनियन घ्यायचं. आता बघा काही कॉमन एलिमेंट आहेत का, नाही, म्हणजे सगळेच रिप्रेझेंट होतील. सगळे एलिमेंट एकत्र करायचे आणि तुम्हाला नवीन सेट मध्ये लिहायचे. म्हणजे काय येतील, A, B, C, D, P, Q, R, S कर्ली ब्रॅकेट इनक्लोज्ड. म्हणजे हे झालं A आणि B या दोन सेटचं युनियन. मला असं वाटतं की तुम्हाला युनियन आता चांगल्या पद्धतीने समजलं असेल. ठीक आहे, तर विथ एक्झाम्पल तुमच्या नोटबुक मध्ये तुम्हाला व्यवस्थित रिप्रेझेंटेशन द्यायचं आहे. दुसरं जे ऑपरेशन बघणार आहे आपण, ते आहे इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. याला मराठीमधून आपण छेदसंच असं सुद्धा म्हणतो. काय म्हणतो आपण याला, छेदसंच. याला काय म्हणतो आपण मराठीमधून, संयोग संच, म्हणजे संयोग केला आपण, बरोबर आहे. आता छेदसंच म्हणजे इंटरसेक्शन. इंटरसेक्शन याचा अर्थ काय होतो माहितीये तुम्हाला, इंटरसेक्शन याचा अर्थ होतो छेदसंच आणि याचा मीनिंग घ्यायचा झाला तर तो असा येतो, कॉमन एलिमेंटची यादी करायची. म्हणजे ज्यांचा आपल्याला इंटरसेक्शन घ्यायचं आहे त्यांच्यामध्ये कॉमन काय आहे तेवढे फक्त कॉमन एलिमेंट वेचायचे आहेत, तुम्हाला निवडायचे, चूज करायचे आणि ते एका नवीन सेट मध्ये भरायचे. तर तो नवीन जो सेट तयार होतो त्याला त्या दोघांचा इंटरसेक्शन म्हणायचं, बरोबर आहे. बघा तुम्हाला कळालं असेल, इंटरसेक्शन म्हणजे काय, कॉमन एलिमेंट, एवढा शब्द लक्षात ठेवा, बाकी सगळं क्लिअर होऊन जाईल. बघा याचं एक्सप्लेनेशन द्यायचं झालं तर असेल, द इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स, द इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स ए अँड बी. ए आणि बी या दोन सेटचं इंटरसेक्शन असेल, काय असेल, इज अ सेट ऑफ कॉमन एलिमेंट्स ऑफ सेट ए अँड बी. ए आणि बी यांचा इंटरसेक्शन घ्यायचा म्हणजे ए आणि बी या दोन सेट मधल्या कॉमन एलिमेंटची यादी घ्यायची. एक्झाम्पल घेऊया, बरं सिम्बॉल पण सांगतो, बरोबर. इंटरसेक्शन ऑफ सेट ए and B denoted by A intersection B. लक्ष द्या, आता हा जो U होता इथं, बरोबर आहे, तर हा झाला युनियन आणि हा U जर उलटा आला तर ते झालं इंटरसेक्शन. लक्षात बाळांनो, तर इंटरसेक्शन जे आहे ते असं इंडिकेट करतो आपण, बरोबर. एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल नंबर 1, A इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट A, B, C, D, E, F कर्ली ब्रॅकेट क्लोज आणि B इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट A, E, I, O, U कर्ली ब्रॅकेट क्लोज. आता मला
सांगा बाळांनो, यांचं युनियन घ्यायचं असतं तर काय केलं असतं आपण? सगळे एलिमेंट एकत्र करून नवीन यादी तयार केली असते. आता इंटरसेक्शन घ्यायचं असेल तर सिंबॉलिकली कसं लिहिणार आपण? ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू, इंटरसेक्शनचा सिंबॉल लक्षात आला? व्हेरी गुड. ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट. आता काय करायचं? ए आणि बी चं इंटरसेक्शन घ्यायचं, म्हणजे यांच्यामध्ये जे कॉमन आहे त्या कॉमन एलिमेंटची यादी आपल्याला काय करावं लागेल? उचलावी लागेल. बघा बरं, कॉमन एलिमेंट कोणकोणते आहे यामध्ये कॉमन एलिमेंट आहे ए, जो इथं पण आहे, बी इथं आहे पण इथं नाही, ई इथं आहे पण इथं नाही, सी कॉमन नाही, डी कॉमन नाही, ओ कॉमन नाही, ई कॉमन नाही, एफ कॉमन नाही, यू कॉमन नाही. म्हणजे कॉमन एलिमेंट किती आहे? फक्त एकच ए. बस यादी क्लोज करून टाकायची, झालं इंटरसेक्शन. कळालं सगळ्यांना? म्हणजे इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स म्हणजे काय की फक्त कॉमन एलिमेंट्स आपल्याला त्या ठिकाणी उचलायचे आणि एका नवीन यादीमध्ये भरायचे. आलं लक्षात? तर हे झालं ए इंटरसेक्शन बी. इंटरसेक्शन कळालं? पुन्हा एखादं एक्झाम्पल घेण्याची आवश्यकता मला वाटत नाही. इंटरसेक्शन म्हणजे लक्षात ठेवा फक्त कॉमन एलिमेंट तुम्हाला त्या ठिकाणी उचलायचे आहेत. तिसरा जो पाहतोय आपण पार्ट तो आहे डिसजॉइंट सेट. याला मराठीमधून बाळांनो विभिन्न संच म्हणतात. काय म्हणतात याला? विभिन्न संच. नावाचाच अर्थ आहे विभिन्न. याचा अर्थ काय? सगळे एलिमेंट भिन्न असतात. याचा अर्थ ऑल द एलिमेंट्स आर डिफरंट. याचा अर्थ हॅव्हिंग नो कॉमन एलिमेंट्स. इज दॅट क्लिअर? सगळ्यांचा मीनिंग कळतोय? बघा मग, डिसजॉइंट सेट याचा अर्थ होतो इफ टू सेट्स हॅव नो कॉमन एलिमेंट्स. जर दोन सेट मध्ये एकही कॉमन एलिमेंट्स नसेल then two sets are said to be disjoint set. तेव्हा आपण त्यांना disjoint set म्हणतो. अजून लक्षात घ्या, दोन सेट मध्ये कॉमन एलिमेंट येत नाही, एकही कॉमन एलिमेंट येत नाही. डिसजॉइंटचा इथे कुठेही संबंध येत नाही, त्यामुळे डिसजॉइंटचा काही सिंबॉल नाही. एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल, ए इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 1, 3, 5, 7, 9 curly bracket close and b is equal to in curly bracket 2, 4, 6, 8, 10 curly bracket enclosed. बघा ए आणि बी या सेट मध्ये जर विचार केला तुम्ही तर बघा 1, 3, 5, 7, 9 यातला एकही एलिमेंट बी या सेट मध्ये आला नाही आणि बी या सेटचा एकही एलिमेंट ए या सेट मध्ये आला नाही. याचा अर्थ काय? हॅव्हिंग नो कॉमन एलिमेंट्स. यामध्ये एकही कॉमन एलिमेंट्स येत नाही. म्हणजे काय येथे दोन सेट? दीज आर द डिसजॉइंट सेट. यांना आपण काय म्हणणार? डिसजॉइंट. अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे बघा, डिसजॉइंट कशाला म्हणायचं माहितीये? आता तुम्हाला वरचं इंटरसेक्शन कळालं की नाही? मग या दोघांचा जर इंटरसेक्शन घ्यायची वेळ आली आणि इंटरसेक्शन घ्यायला गेलो आपण आणि इंटरसेक्शन मध्ये एलिमेंटच येणार नाही, म्हणजे याचा अर्थ काय की तो ठणठण गोपाल रिकामा असणार आहे, म्हणजे तो एम्प्टी असणार आहे. म्हणजे याचा अर्थ ज्या दोन सेटचं इंटरसेक्शन हे एम्प्टी राहतं त्याला आपण डिसजॉइंट म्हणणार. बघा बरं एकदा, ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू, म्हणजे ए आणि बी या दोघांचं इंटरसेक्शन घेण्याचा प्रयत्न केला. आता इंटरसेक्शन काय सांगत होतं आपल्याला की कॉमन एलिमेंट उचलायचे आहेत तुम्हाला. मग या दोघांमध्ये कॉमन एलिमेंट उचलतच नाही, म्हणजे नाहीच आहे काही. म्हणजे याचा अर्थ तो काय राहणार आहे? रिक्त, म्हणजे रिकामा. याचा अर्थ कर्ली ब्रॅकेट येणार परंतु त्यामध्ये एलिमेंटच येणार नाही, म्हणजे तो झाला एम्प्टी सेट. दुसरा एक नाव आहे त्याला नल सेट. मग ए आणि बी यांचं इंटरसेक्शन हे झालं नल सेट. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मागच्या लेक्चर मध्ये बोललो आपण सिंबॉलिकली कसं लिहिणार आपण? ए इंटरसेक्शन ऑफ बी इज इक्वल टू 5, म्हणजे तो एम्प्टी सेट झाला. लक्षात? पुढच्या टॉपिक, द नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट. आपल्याला आता पाहायचंय की सेट मध्ये असणाऱ्या घटकांची संख्या. नंबर ऑफ एलिमेंट्स म्हणजे काय? जर एखादा सेट असेल तर त्या सेटमध्ये एलिमेंट मोजायचे किती आहेत? 1, 2, 4, 5, 10, 15. ते सेट मध्ये ते एलिमेंट्स मोजायचे. मग ती येणारी संख्या म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ दॅट सेट. सगळ्यात पहिलं तो सेट फायनाईट पाहिजे. इन्फिनाइट असल्यामुळे मोजणार कसे ना? अनंत संच, म्हणजे त्यामध्ये अनंत एलिमेंट्स आहेत, मोजणार कसे? मोजता आले पाहिजे, म्हणजे तो फायनाईट पाहिजे. म्हणजे लेट ए बी द फायनाईट सेट. The number of elements of set A denoted by number of A. कसं असतं बघ सांगतो तुम्हाला. बघा, let A is equal to in curly bracket 1, 2, 5, 6, 7, 9 curly bracket enclosed. B is equal to in curly bracket
2, 3, 4, 6, 8, 9, 10 कर्ली ब्रॅकेट इनक्लोज्ड. बरोबर. आता बाळांनो बघ लक्षात घ्या, आता या दोघांचं आपल्याला आता युनियन घेता येईल, इंटरसेक्शन पण घेता येईल. आपण तो मागच्या बीट मध्ये पाहिलं. आता आपल्याला दोघांचं काय पाहायचं, नंबर ऑफ ए म्हणजे ए सेट मध्ये किती एलिमेंट्स आहेत. मग बघा ए या सेट मध्ये किती एलिमेंट आहेत, 1 2 3 4 5 6. देयर आर 6 एलिमेंट्स इन द सेट ए. मग लिहिणार कसे याला, नंबर ऑफ ए इज इक्वल टू 6. आलं का लक्षात काही, नंबर ऑफ ए इज इक्वल टू 6 म्हणजे काय, ए हा सेट आहे, नंबर ऑफ त्यामध्ये किती एलिमेंट्स आहेत तर 6. कळालं. अँड आता नंबर ऑफ बी, मग नंबर ऑफ बी चा अर्थ काय होतो, बी या सेट मध्ये किती एलिमेंट्स आहेत, 1 2 3 4 5 6 7 म्हणजे यामध्ये 7 एलिमेंट्स आहेत. कळालं. तर अशा पद्धतीने आपण नंबर ऑफ एलिमेंट्स, फक्त ज्याचे आपल्याला नंबर्स ऑफ विचारले त्याच्यात फक्त मोजायचे किती आहेत आणि तो आकडा त्या ठिकाणी लिहायचा आहे, म्हणजे तो झाले नंबर ऑफ एलिमेंट्स. पुढचं जे टॉपिक आहे तो आहे द नंबर ऑफ एलिमेंट्स इन द युनियन अँड इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. बरोबर. आता हे कसं असतं ते बघून घ्या एकदा, कारण एक महत्त्वाचा फॉर्म्युला आज आपण जनरेट करणार आहे आणि तो फॉर्म्युला का जनरेट होतो त्याचा प्रूफ पण मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. बघा, लेट ए इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट, वाटल्यास एलिमेंट हेच घेऊ आपण, 1 2 5 6 7 9 कर्ली ब्रॅकेट क्लोज. b इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 2 3 4 6 8 9 10. करेक्ट आहे. ओके, हे दोन सेट घेतले आपण, समजा घेतले, कोणते पण घेऊ शकतो आपण. मग मला सांगा नंबर ऑफ ए इज इक्वल टू किती एलिमेंट आहेत पहा, 1 2 3 4 5 6 कॉमा. नंबर ऑफ बी इज इक्वल टू किती आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7. बरोबर आहे. ओके, यानंतर मला सांगा आपण जर ए आणि बी चं युनियन घेतलं, यांना एकत्र केलं, ए आणि बी चे सगळे एलिमेंट एकत्र केले, युनियन घेतलं तर किती, कसं येईल पहा बरं. 1 येईल, 2 येईल, 3 येईल, 4 येईल, 5 येईल, 6 येईल, 7 येईल, 8 येईल, 9 येईल, 10 येईल कर्ली ब्रॅकेट क्लोज. म्हणजे ए आणि बी चे सगळे एलिमेंट आले, 1 आला, 2 आला, 3 आला, 4 आला, 5 आला, 6 आला, 7 आला, 8 आला, 9 आला, 10 आला. युनियन म्हणजे काय, ऑल एलिमेंट्स इन ए अँड बी. आणि जर यांचं इंटरसेक्शन घेतलं, ए इंटरसेक्शन बी, तर इंटरसेक्शन म्हणजे काय, कॉमन एलिमेंट वेचायचे आहेत फक्त तुम्हाला. मग यामध्ये कॉमन काय काय दिसतं बघा, मला 2 कॉमन दिसतो इथे, यानंतर मला 6 कॉमन दिसतो इथे, यानंतर मला 9 कॉमन दिसतात, म्हणजे 3 एलिमेंट मला इथे कॉमन दिसतात. बघा 2 इथे पण आहे, 6 इथे पण आहे, इथे पण आहे, 9 पण दोन्ही ठिकाणी आहे. बाकीचे एलिमेंट इथे आहे पण तिथे नाही, तिथे आहे पण इथे नाही. कळालं. मग जसं आपण यातले एलिमेंट मोजले 6 आहे, या सेट मध्ये मोजले 7 आहे, तसं यात पण मोजू शकतो ना आपण. मग लिहिणार कसं, नंबर ऑफ ए युनियन बी म्हणजे काय, ए युनियन बी हा पण एक सेट आहे, मग त्यात किती एलिमेंट आले, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे देयर आर 10 एलिमेंट्स. अँड नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू काय, तर ए इंटरसेक्शन बी मध्ये एलिमेंट आले 1 2 3 म्हणजे इंटरसेक्शन मध्ये 3 एलिमेंट आहे. बरोबर आहे. मग आता माझं असं म्हणणं आहे, बाय ऑब्झर्वेशन आणि माझं ऑब्झर्वेशन असं आहे की मी एक फॉर्म्युला लिहिणार आहे आणि तो 100% खरा आहे, हे तुम्हाला एक्झाम्पल वरून लक्षात येईल. माझं म्हणणं आहे की नंबर ऑफ ए युनियन बी is always number of A plus number of B minus number of A intersection B. माझं म्हणणं आहे की नंबर ऑफ A युनियन B याच्यामध्ये किती एलिमेंट्स असतात हे जर काढायचं असेल तर नंबर ऑफ A प्लस नंबर ऑफ B आणि मायनस त्याच्यामधून इंटरसेक्शनचे मायनस करायचे. बघा तुम्हाला मी त्याचं कारण सांगतो. बघा नंबर ऑफ A युनियन B किती आहे 10. बघा आता म्हणजे लेफ्ट हँड साइड मध्ये किती एलिमेंट्स आहेत 10 एलिमेंट्स. पहा ना नंबर ऑफ ए युनियन बी मध्ये 10 एलिमेंट्स आहेत म्हणजे लेफ्ट हँड मध्ये 10 एलिमेंट्स आहेत. आता राईट मध्ये किती येतात ते बघू आपण. राईट हँड साइड किती येतात नंबर ऑफ ए मध्ये किती आहेत 6 प्लस नंबर ऑफ बी मग बी मध्ये किती एलिमेंट्स आहेत 7 मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी मग इंटरसेक्शन मध्ये किती आहे 3 म्हणजे किती आले 6 प्लस 7 13 मायनस 3 इज इक्वल टू 10. बघा यात पण 10 आले यात पण 10 आले म्हणजे याचा अर्थ हा फॉर्म्युला
100% खरा आहे, यामध्ये काहीही डाऊट्स नाही. हा फॉर्म्युला आपल्याला पूर्ण प्रॅक्टिस सेटमध्ये यूज करायचा आहे, त्यामुळे या फॉर्म्युल्याला व्यवस्थित समजून घ्या आणि तो लक्षात ठेवा. काय फॉर्म्युला? नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. ठीक आहे, तर एक्झाम्पल सहित तुम्हाला ते व्यवस्थित त्याचा प्रूफ सुद्धा मी त्या ठिकाणी दिला, तुम्हाला सिद्ध करून दाखवलं की हा फॉर्म्युला खरा. आपण जो टॉपिक बघितला त्या टॉपिकवर आपल्याला आता प्रॅक्टिस सेट 1.4 स्टार्ट आपण या ठिकाणी करतोय. तर यामध्ये 2 क्वेश्चन आज आपण रेफर करणार आहोत, बाकीचे क्वेश्चन पुढच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये बघू. प्रॅक्टिस सेट 1.4 क्वेश्चन नंबर 1. इफ नंबर ऑफ ए इज इक्वल टू 15. ए हा सेट आहे, कोणता आहे माहित नाही, पण त्यामध्ये 15 एलिमेंट आहेत. नंबर ऑफ ए युनियन बी, ए आणि बी चं युनियन केल्यानंतर 29 एलिमेंट्स आहेत. नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 7. त्यांच्या इंटरसेक्शन मध्ये 7 एलिमेंट आहेत. प्रश्न आहे देन फाइंड नंबर ऑफ बी इज इक्वल टू व्हॉट. तर बी मध्ये किती एलिमेंट्स येतील, बी या सेट मध्ये किती एलिमेंट्स येतील हे तुम्हाला विचारले. आताच मी तुम्हाला फॉर्म्युला समजून सांगितलं, आठवतो? युनियन, इंटरसेक्शन आणि ते पर्सनल 2 या चौघांचं रिलेशन दाखवणारा आपण फॉर्म्युला या ठिकाणी लिहिलेला आहे. मग आपण काय म्हणू शकतो? वी हॅव काय? वी हॅव नंबर ऑफ ए युनियन बी फॉर्म्युला लिहितोय आपण इज इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. बरोबर आहे फॉर्म्युला? यामध्ये व्हॅल्यू टाका. नंबर ऑफ ए युनियन बी मध्ये किती होते? 29 इक्वल टू ॲज इट इज. नंबर ऑफ ए मध्ये होते 15. नंबर ऑफ बी मध्ये माहित नाही, तेच काढायचे आपल्याला, मायनस ॲज इट इज. नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी किती आहे? 7. चला पुढे. देअरफॉर 29 इज इक्वल टू, आता बघा 15 आणि 7 यांचे साइन डिफरंट आहेत, म्हणजे सबट्रॅक्शन व्हायला पाहिजे. मग 15 मधून 7 जर सबट्रॅक्ट झाला तर किती रिमेन राहतील? 8. साइन ऑफ ग्रेटर नंबर द्यायची गरज नाही. प्लस नंबर ऑफ बी इज ॲज इट इज. आता प्लस 8 इकडे आल्यावर काय होतील? 29 प्लस 8 इकडे आल्यावर मायनस 8 इज इक्वल टू पलीकडच्या साइड मध्ये काय उरलाय? नंबर ऑफ बी. मग 29 मधून 8 मायनस झाला म्हणजे किती उरला? 21 इज इक्वल टू नंबर ऑफ बी. साइड चेंज करा, नंबर ऑफ बी इज इक्वल टू 21. याचा अर्थ नंबर ऑफ बी इज इक्वल टू 21, म्हणजे नंबर ऑफ बी, बी या सेट मध्ये एकूण 21 एलिमेंट्स आहेत. आलं बाळांनो लक्षात? आणि हाच क्वेश्चन विचारला होता आपल्याला, नंबर ऑफ बी इज इक्वल टू व्हॉट. इज दॅट क्लिअर? चला, हा झाला पहिला क्वेश्चन. समजला असेल तुम्हाला. फक्त हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे या फॉर्म्युला, आणि मी तुम्हाला बीट संपायच्या अगोदर समजून सांगितलं की फॉर्म्युल्यावर डिपेंड आहे. बघा पुढच्या क्वेश्चन कडे. इन अ हॉस्टेल, एक हॉस्टेल आहे, वसतिगृह आहे एक. मग त्यामध्ये काय आहे? देअर आर 125 स्टुडंट्स, आणि त्या वसतिगृहामध्ये 125 विद्यार्थी आहेत. त्यामध्ये 80 ड्रिंक्स टी, त्यामधले 80 जण चहा पितात. याचा अर्थ 80 जण चहा पितात म्हणजे काय? पुढे गेल्यावर कळेल. 60 ड्रिंक कॉफी, म्हणजे 80 जण चहा पितात, 60 जण कॉफी पितात. पण त्यामध्ये 20 जण असे 20 ड्रिंक बोथ टी अँड कॉफी, आणि त्यामधले 20 जण असे आहेत जे कॉफी पण पितात आणि चहा पण पितात. आंदो. तर प्रश्न असा आहे, फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स हु डू नॉट ड्रिंक टी ऑर कॉफी. तर असे किती विद्यार्थी आहेत जे चहाही पित नाही, कॉफी पित नाही, त्यांना ॲलर्जी आहे. डॉक्टरने सांगितलं प्यायचं नाही, ते पितच नाही. म्हणजे तुमच्या एक गोष्ट प्रश्नावरून लक्षात आली की 4 प्रकारचे विद्यार्थी आहेत. 4 प्रकारचे विद्यार्थी आहेत. किती? पहिला प्रकार, असे विद्यार्थी जे फक्त चहा पितात पण कॉफी पित नाही. दुसरा विद्यार्थी जो कॉफी पितो पण चहा पित नाही. तिसऱ्या टाईपचा विद्यार्थी आंधो, चहा येऊ द्या कॉफी येऊ द्या बारीकच. आणि चौथ्या प्रकारचा विद्यार्थी काहीच पित नाही, चहा नाही कॉफी नाही. मग प्रश्न विचारलाय तुम्हाला की असे किती विद्यार्थी आहेत, बरोबर? मग आपण एक काम करूया का, आपण काय करूया, सेट ए नावाचा सेट आहे, त्याला आपण असं म्हणूया, ए नावाचा जो सेट आहे तो कशाचा सेट आहे? जे चहा पितात ना त्या सेटला आपण ए म्हणू, जे कॉफी पितात त्याला सेट बी म्हणू, जे दोन्ही पितात म्हणजे काय झालं, कॉमन एलिमेंट झाले. दोन्ही पितात, चहाही पितात कॉफी पितात, म्हणजे काय झाले, ते त्या सेटमध्ये पण या सेटमध्ये म्हणजे इंटरसेक्शन झालं. मग त्या इंटरसेक्शन मध्ये किती एलिमेंट्स येतील? 20.
बरोबर. आणि मग आपण त्यांचं युनियन बघू किती होतं. मग युनियन बघितल्यावर कळेल की किती विद्यार्थी काही का होईना पितात. मग आपल्याला कळेल की एकूण 125 होते, तर त्यातले किती विद्यार्थी असे आहेत की जे काहीच पित नाही. चला आन्सर कडे जाऊया. लेट सेट ए हा कशाचा सेट आहे, तर लेट सेट ए इज इक्वल टू द स्टुडंट्स who drink tea. Set B, the students who drink coffee. बरोबर. आता ए आणि बी झाले. मग फ्रॉम गिव्हन इन्फॉर्मेशन मग इन्फॉर्मेशन मध्ये असं म्हणता येईल का पहा, नंबर ऑफ ए इज इक्वल टू 80. हो, कारण ए हा कशाचा सेट आहे, चहा पिणाऱ्यांचा. म्हणजे नंबर ऑफ ए या सेट मध्ये 80 कंटेन येतील. नंबर ऑफ बी इज इक्वल टू किती आहे, तर ते आहे 60. आणि दोन्ही पितात म्हणजे इंटरसेक्शन आलं. नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू असे किती विद्यार्थी आहेत कॉमन मध्ये येणारे 20. मग बघा ए आला, बी आला, इंटरसेक्शन आला. आता युनियन येईल, पुन्हा तोच फॉर्म्युला यूज करायचा आहे. वी हॅव नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी माइनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी माइनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. आता व्हॅल्यू टाका. नंबर ऑफ ए युनियन बी माहित नाही आपल्याला, इज इक्वल टू नंबर ऑफ ए 80, नंबर ऑफ बी 60 आणि माइनस 20 किती आले 140 माइनस 20 as it is equal to फायनली किती आले नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू किती आले म्हटलं 120. आता मला सांगा ए युनियन बी म्हणजे काय, सेट ए आणि बी चे एकत्र केले सगळे. मग ए म्हणजे कोण, चहा पिणारे, आणि बी म्हणजे कोण, कॉफी पिणारे. हे सगळे एकत्र केले तर किती विद्यार्थी झाले 120. म्हणजे याचा अर्थ 120 विद्यार्थी काही का होईना पितात, चहा पितात किंवा कॉफी पितात किंवा दोन्ही पितात. पण मला सांगा हॉस्टेलवर विद्यार्थी किती होते 125. इथे किती आले युनियन मध्ये 120. याचा अर्थ काय 5 असे विद्यार्थी आहेत जे कोणतंच पेय पित नाही, म्हणजे चहाही पित नाही, कॉफी पित नाही. आणि तेच विचारलं होतं आपल्याला, फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स हु डू नॉट ड्रिंक टी और कॉफी. मग देअरफॉर इकडे आन्सर लिहितो मी याचं. देअरफॉर number of students who do not drink tea or coffee is equal to कसं येईल, total number of students माइनस नंबर ऑफ ए युनियन बी. मग टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स किती होते 125 माइनस इंटरसेक्शन मध्ये आले 120 इज इक्वल टू 5. राइट. मग याचा अर्थ काय, देयर आर 5 स्टुडंट्स हु डू नॉट ड्रिंक टी और कॉफी. 5 असे विद्यार्थी आहेत की जे चहा किंवा कॉफी यापैकी कोणतंच पेय पित नाही. कळलं सगळ्यांना. तर अशा प्रकारे हे 2 क्वेश्चन्स आपण या प्रॅक्टिस सेट मध्ये संपवले. बाकीचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये घेऊ. व्यवस्थित तुमच्या नोटबुक मध्ये हे तुम्हाला व्यवस्थित उतरवायचं आहे. पुढचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते लवकरच घेऊन भेटूया. नमस्कार.